नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे जालना या शहरातील। जालन्यातील घनसावंगी तालुक्याच्या अंतरवाली टेंबी या गावातील घटना। या गावामध्ये मीराबाई टोंबरे वय 41 वर्ष ही महिला राहत होती। त्यांचा स्वभाव प्रेमळ होता, त्यामुळे गावातील लोक त्यांचा मान सन्मान करत होते। त्या नेहमी प्रत्येकाच्या सुखादुःखात हजर राहायचे। मीराबाई कष्टाळू आणि प्रेमळ होत्या। घरातील सगळी कामे त्या स्वतः करत होते आणि कामे झाल्यानंतर ते शेतात जात असे। दिवसभर शेतात उन्हातान्हात काम करत असे। काम झाल्यानंतर त्या पुन्हा संध्याकाळी घरी यायच्या। घरी आल्यानंतर घरचे कामं, असं त्यांचं नेहमीचं दिनचर्या सुरू होतं। मीराबाई दिसायला जेवढ्या सुंदर होत्या तेवढ्या सुंदर त्यांचा स्वभाव होता। त्या नेहमी मोठ्यांचा आणि लहानांशी आदराने वागत असे। जर गावात कुठे काही चुकीचं घडलं तेव्हा तेथे जाऊन सगळ्यांना समजून सांगणे हे त्यांना चांगल्या प्रकारे जमत होते। त्यांचे भरपूर लोकांशी ओळखी होती। शेतात गेल्यानंतर शेतीतील काम उरकून आपले नातेवाईक व ओळखीच्या लोकांना फोन करत त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करत असे। एके दिवशी असे घडले की नेहमीप्रमाणे मीराबाई शेतात रोज आपला फोन घेऊन जात होत्या, मात्र मीराबाई आपला फोन घरीच विसरून गेल्या होत्या। शेतातील सगळी कामे झाली होती तेव्हा त्या रिकाम्या बसल्या होत्या। बराच वेळ विचार करत बसल्या, मी आज फोन घरीच कशी काय विसरली। पण त्यानंतर त्यांना त्यांच्या शेतात बाजूला असलेल्या शेतामध्ये एक 7वीत शिकणारा मुलगा दिसला। तो मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे पाहत होता। मीराबाईंनी त्या मुलाला आवाज दिला आणि त्याला म्हटले, जरा तुझा मोबाईल मला देशील का? मला थोडं फोन करायचे आहे, मी आज माझा मोबाईल घरीच विसरली आहे। त्या मुलाने मीराबाईला फोन लगेच दिला, कारण मीराबाई आणि तो मुलगा रोज भेटत असत। त्या दोघांचे शेत एकमेकांच्या शेजारीच एकमेकांच्या शेतीला लागून होते, त्यामुळे मीराबाई त्या मुलाला आपला लहान मुलगा मानत होत्या। मीराबाईंना फोन देऊन तो मुलगा आपल्या शेतातील छोटं मोठं काम करण्यास मग्न झाला। पण नंतर त्याच्या लक्षात आले, बराच वेळ झालेला आहे, आपण मीराबाईंना फोन दिला आहे, पण त्यांनी मात्र अजूनही आपला फोन परत केला नाही। म्हणून मुलगा फोन मागण्यासाठी मीराबाई यांच्याजवळ गेला। तेव्हा त्याने पाहिलं की मीराबाई अजूनही फोनवर बोलतच होत्या। इतका वेळ झाला तरी त्या अजूनही फोनवर बोलत आहेत हे पाहून त्याला थोडा राग आला होता, कारण त्याच्या फोनमध्ये बॅटरी कमी होती। त्याने अजून 5 मिनिटे वाट पाहिली, म्हणून तो मुलगा पुन्हा आपल्या शेताकडे परत गेला। पण तो जेव्हा आणखी काही वेळानंतर आला तरी मीराबाई फोनवर बोलतच होत्या। हे पाहून आता मात्र त्या मुलाला खूप राग आला, म्हणून त्याने त्यांच्याशी उद्धटपणे बोलायला सुरुवात केली, आता खूप वेळ झाला आहे, तुम्ही माझा फोन मला परत करा। मीराबाई मात्र फोनमध्ये बोलण्यात मग्नच होत्या, त्यामुळे त्यांचे लक्ष त्यांच्या बोलण्याकडे गेले नाही। त्याने पुन्हा मीराबाईंना याबद्दल सांगितले। तेव्हा मीराबाईच्या लक्षात आले की आपण बराच वेळ झाले त्याचा फोनवरती बोलत आहोत, म्हणून त्यांनी समोरच्याला आता फोन ठेवते असे म्हणत फोन कट केला। फोन कट करून त्या मुलाच्या हाती देणार तेवढ्यात फोन त्यांच्या हातातून निसटला आणि मोबाईल खाली पाण्यामध्ये पडला। आपल्या हातून या मुलाचा मोबाईल खाली पडला म्हणून मीराबाई थोड्याशा हताश झाल्या। त्यांनी पटकन फोन पाण्यातून काढला, त्याला पुसलं, तसा लगेचच त्या मुलानं फोन मीराबाईच्या हातून ओढून घेतला। तो मुलगा आपला फोन पाहू लागला, पण फोन पूर्णपणे बंद झालेला होता। त्याने फोन चालू करण्याचा प्रयत्न केला, पण त्या फोनमध्ये पाणी गेल्यामुळे तो फोन पूर्णपणे बंद पडलेला होता। आपला फोन बंद झाला या गोष्टीचा त्या मुलाला मात्र खूप राग आला। त्याने रागामध्ये मीराबाईंना धक्का दिला, तशा त्या खाली पडल्या। या एवढ्याशा मुलानं आपल्याला धक्का दिला म्हणून त्या त्याला ओरडणार तेवढ्यात त्याने बाजूलाच असलेला दगड त्यांच्या डोक्यात घातला। डोक्याला जबर मार लागल्याने मीराबाई यांचा जागीच मृत्यू झाला। तो मुलगा मात्र तेथून पळून गेला। त्यानंतर रात्र झाली तरी आपली आई घरी आली नाही। तिच्या घरच्यांनी मीराबाईचा शोध करण्यास सुरुवात केली। नंतर ते शेतात गेले तेव्हा तेथील दृश्य पाहून ते सर्वजण घाबरून गेले। लगेच त्यांनी पोलिसांना फोन केला, पण हा खून कोणी केला याचा मात्र काहीच पत्ता लागत नव्हता। पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मीराबाईचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमला पाठवून दिला। पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। या घटनेची चौकशी करत असतानाच महिलेच्या शेताजवळ राहणाऱ्या मुलाला पण विचारपूस केली। तो मुलगा घाबरला आणि त्याने लगेच गुन्हा कबूल केला। एका मोबाईलसाठी डोक्यात दगड घालून या मुलाने महिलेला संपवले। या घटनेने मराठवाडा हादरला। मोबाईलमुळे लहान मुलांची मानसिकता क्रूर आणि जिद्दी बनत चालली आहे। या वयात त्यांनी बाहेर खेळावं बागडावं, मात्र त्याच वयामध्ये पालक त्यांना मोबाईल देतात। मुलांना धड बोलता येत नाही तेव्हापासून मुलांच्या हातात मोबाईल असतो, मात्र या मोबाईलमुळे
त्यांचे लक्ष अभ्यासात राहत नाही, खेळण्यात राहत नाही. एकाच ठिकाणी बसून बरेच वेळ ते मोबाईल बघत असतात. पालकांनी 18 वर्ष वय झाल्याशिवाय मुलांना मोबाईल देऊच नये. मोबाईलमुळे लहान मुलावर अनेक दुष्परिणाम होताना दिसत आहेत. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.